आपल्याकडे ना थोडं काय आलं की मराठीतलं आपण व्याकरण थोडंसं विसरत चाललंय का काय असं वाटायला लागलंय मला. कारण राजाभिषेक आणि राज्याभिषेक हे दोन्ही शब्द एकच आहेत, ते एकाच अर्थी वापरले जातात. याची थोडीशी उदाहरणं सांगतो. मुळात ते राजाभिषेक आणि राज्याभिषेक वाद कुठून आला तो सांगतो मी तुम्हाला. की आपल्याकडं गागा भट्टेने जो विधी केला त्याचा जो एक ग्रंथ तयार केला त्याचं नाव आहे राजाभिषेक प्रयोग. ठीक आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन बुधभूषण ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी पुढे जाऊन लिहिला, त्याच्यातही राज्याभिषेकाचं वर्णन करताना तिथेही शब्द आलाय राजाभिषेक. आता या दोन मूळ संस्कृत पोथ्यांमध्ये जर का राजाभिषेक शब्द आलेला आहे तर मग त्याला राज्याभिषेक का म्हणावं हा प्रश्न उभा राहतो. परंतु त्याचं उत्तर पुन्हा संभाजी महाराजांनीच त्यांच्या पत्रातनंच दिलेलं आहे. अगदी संभाजी महाराज कशाला की शिवाजी महाराजांच्या सगळ्या पत्रांची राजशकाची जी पत्र उपलब्ध आहेत म्हणजे राज्याभिषेक झाल्याच्या आधी आणि राज्याभिषेक झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्यांच्या पत्राचे मायने बदलले. बरं, हा मूळ फरक आहे. मग स्वस्तिक श्री राज्याभिषेक शके अशी जेव्हा पत्राची सुरुवात राज्याभिषेकानंतर यायला लागली, या सगळ्या पत्रांमध्ये राजशकाच्या सगळ्या पत्रांमध्ये आपल्याला राज्याभिषेक शब्द आढळतो. राज्याभिषेक आहे, राजाभिषेक. बरं, राजाभिषेक ते तुम्ही लक्षात घ्या की ते आपण तालव्य आणि दंत तालव्य यातला फरक तुम्हाला कळाला. बघा आता काय आलं की मराठ्यांच्या पत्रांमध्ये मोडीची पत्र आपल्याला सापडतात त्यावेळेस शिर्क्यांना नाही ते शिर्क्यांना असं येतं किंवा कुलकर्ण्याने असं जेव्हा येतं ना तसं ते राजाने आणि राजाने असा तो तालव्याचा फरक आहे. तर तो जर का लक्षात घेतला तर या दोन्ही शब्दांमध्ये राज्याभिषेक आणि राजाभिषेक याच्यामध्ये काही फरक नाहीये. अगदी ज्यांनी बुधभूषण ग्रंथ लिहिला त्या छत्रपती संभाजी महाराजांचं दानपत्र जर का तुम्ही उघडून पाहिलं, अतिशय सुप्रसिद्ध असं दानपत्र आहे बाकरे गुरुजींना लिहिलेलं, त्याच्यामध्ये सुद्धा संभाजी महाराजांनी राज्याभिषेक शब्द वापरलाय. म्हणजे कसं आहे की संस्कृत पोथ्यांमध्ये आलेला राज्याभिषेक शब्द आणि मराठी कागदपत्रांमध्ये आलेला राजाभिषेक शब्द हे दोन्ही शब्द वेगळे नसून ते एकच आहेत.